एसएससी जीडी भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मिळवणं एसएससी जीडीचे या ठिकाणी नुकताच या ठिकाणी आन्सर की आली आहे। आणि जेव्हापासून एसएससी जीडीची आन्सर की आली आहे अक्षरशः मुलांना या ठिकाणी कमी मार्क्स या ठिकाणी एसएससी जीडी मध्ये आलेले एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि या ठिकाणी महाराष्ट्राचा जो कडापा विद्यार्थी मिळवणं यावर्षी कमी जाणार एक लक्षात ठेवा। आणि त्याचं सुद्धा कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर एसएससी जीडी भरतीचा जे कॅटेगरी वाईज कडाप किती जाणार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन आणि एक सर्व्हिसमॅन, तर ह्या कॅटेगरी वाईज कडाप मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवारांचा जनरल एरिया आणि नक्सल एरियाचा कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन का आहे, कडाप जास्त जाणार आहे की कमी जाणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आणि यावर्षी एसएससी जीडीचा जो कडापा हा कमी जाणार आहे त्याचा पण कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि एसएससी जीडी भरतीचा या ठिकाणी नॉर्मलायझेशनचे किती मार्क वाढणार आहे, कोणत्या शिफ्टचे नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क्स वाढणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि एसएससी जीडी मध्ये जे विद्यार्थी मिळवणं रिझल्ट कधीपर्यंत येणार आहे, स्कोअर कार्ड कधीपर्यंत येणार आहे, त्याचबरोबर ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। आणि तुम्हाला एसएससी जीडी मध्ये किती मार्क पडले हे सुद्धा या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून एक रेशो आपल्याला भेटणार आहे, म्हणजे कितीच्या रेशोमध्ये विद्यार्थ्यांना मार्क आहे, कितीच्या रेशोमध्ये विद्यार्थ्यांना मार्क पडले, म्हणजे 60 मार्काचा किती रेशो आहे, 70 वाल्यांचा किती रेशो आहे, 80 वाल्यांचा किती रेशो आहे, 90 वाल्यांचा किती रेशो आहे, 100 वाल्यांचा किती रेशो आहे आणि 110 वाल्यांचा किती रेशो आहे, हा काही अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा एसएससी जीडीचा जर आपण पाहिलं तर यावर्षी जे विद्यार्थी मिळवणं तुम्ही पेपर या ठिकाणी पाहिले असेल कशा प्रकारे पेपर आहे, कारण की एसएससी जीडीने तर आपण पाहिलं यावर्षी पुन्हा या ठिकाणी सिलेबस या ठिकाणी चेंज करून दिलेला आहे लक्षात ठेवा। त्यामुळे एकाच विद्यार्थ्याचा या ठिकाणी पेपर या ठिकाणी असा नाही की बाबा त्याचा या ठिकाणी कमी गेला आहे, म्हणजे सर्वांचाच म्हणजे एकाचाच पेपर बेकार झाला गेला असं नाही आहे, सर्वांचे पेपर या ठिकाणी खराब गेले एक लक्षात ठेवा। कोणालाही या ठिकाणी चांगले मार्क नाही पडले आहे एक लक्षात ठेवा या एसएससी जीडीमध्ये। तर म्हणजे पॅटर्न जे विद्यार्थ्यांना चेंज केलेला आहे, म्हणजे जे काही येणारे जे विद्यार्थ्यांनी वाचलं जे अभ्यास करून गेले ते काही आलंच नाही आणि भलतंच त्या ठिकाणी आलं एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर प्रिव्हियस इयरचं काहीच त्या ठिकाणी आलं नाही एक लक्षात ठेवा। त्यामुळे जेव्हापासून आन्सर केले तर विद्यार्थ्यांचे जे मार्क हे घटलेले आहे, खूप कमी मार्क विद्यार्थ्यांचा जो स्कोर हा खूप कमी या ठिकाणी जात आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बा उत्तर प्रदेश झालं, बिहार, मध्य प्रदेश, त्याचबरोबर जे पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, तर इकडले जे विद्यार्थी हिंदी भाषिक विद्यार्थी आहेत तर त्यांचा जो स्कोअर याच्या मागच्या वर्षी जो गेला होता 150 160 असा त्यांचा स्कोअर होता 160 पैकी। आणि यावर्षी जर आपण त्यांचा स्कोअर जर पाहिला तर त्यांचा 120 पर्यंत यावर्षी स्कोअर या ठिकाणी बनत आहे, म्हणजे तुम्ही धरून चला 30 ते 40 मार्क त्यांचे घटलेले आहे मागच्या भरतीपेक्षा यावर्षी, ठीक आहे। त्यामुळे महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र नेहमी त्यांच्यापेक्षा कमी कडाप जाते दरवर्षी आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना त्यांच्यापेक्षा खूप कमी मार्क राहते एक लक्षात ठेवा। त्यामुळे यावर्षी जो कडापा हा या ठिकाणी कमी जाणार आहे आणि महाराष्ट्राचा जो कडापा हा कमी जातो, कारण की महाराष्ट्र जे विद्यार्थी मिळवणं मराठी भाषिक राज्य एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि महाराष्ट्रातले जास्त विद्यार्थी एसएससी जीडीच्या मागे नाही एक लक्षात ठेवा। आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर इंडियन आर्मी वाले विद्यार्थ्यांनी एसएससी जीडीचा फॉर्म भरला होता, ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी आर्मी भरतीचीच तयारी केली, त्यांनी एसएससी जीडीची तयारी केली। पोलीस भरतीचे जे विद्यार्थी त्यांनी एसएससी जीडी मध्ये फॉर्म भरला होता, त्यांनी पोलीस भरतीचा अभ्यास केला एसएससी जीडीचा अभ्यास केला नाही, कारण की पोलीस भरती झाली, ठीक आहे। प्रत्येक जण आपापल्या या ठिकाणी तयारी होतो, जास्त एसएससी जीडीचे विद्यार्थ्यांनी तयारी केली, त्यामुळे कडाप या ठिकाणी डाऊन जाणार आहे। आणि पहिली गोष्ट यामध्ये पहा विद्यार्थी मिळवणं सध्याच्या कंडिशनला 25,000 जागा आहे, तर एसएससी जीडीमध्ये जे जवळपास 25,000 20 ते 25,000 जागा 100% वाढणार आहे यावर्षी, तुम्ही पाहून घेता। कारण की जागा वाढायला थोडाफार टाईम लागतो एक लक्षात ठेवा, लगेचच वाढत ते असं काही नाही, थोडाफार टाईम आपल्याला लागणार आहे। एसएससी जीडीच्या 20-25,000 जागा वाढणार आहे आणि ही जी वॅकन्सी आहे 50,000 जागांसाठी होणार आहे। आणि एसएससी जीडीमध्ये अजूनही नॉर्मलायझेशन झालेली नाही आहे, तर नॉर्मलायझेशनमध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी 15 मार्कापर्यंत नॉर्मलायझेशन वाढणार आहे, कोणकोणत्या शिफ्टची किती वाढणार ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर पहिले मी तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्राचा कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन का असणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। पहिले नक्सल एरियाचा सांगून देतो, त्यानंतर जनरल एरियाचा। तर पहा हा जो कडाप मी तुम्हाला सांगत आहे फायनल कडाप नाही सांगत आहे, फिजिकलचा कडाप सांगत आहे, ग्राउंडचा कडाप सांगत आहे। ज्या
ज्यावेळेस ग्राउंडचा कडाप लागणार आहे त्यावेळेसच आपल्याला फिजिकलचा कडाप काढता येणार आहे. ज्यावेळेस ग्राउंडचा कडाप लागणार आहे, रिझल्ट लागणार आहे, त्यावेळेस नॉर्मलायझेशनचे मार्क वाढून विद्यार्थ्यांचा स्कोर बनते. त्यावेळेस जे विद्यार्थी मिळवणं नंतर आपण फायनल कडापवर व्हिडिओ आणणार एक लक्षात ठेवा. तर हा ग्राउंडचा कडाप आहे, फिजिकलचा कडाप आहे. तर नक्सल एरियाचा कडाप किती जाणार आहे तर पहिले पुरुष उमेदवारांना सांगून देतो. 160 पैकी ओपन कॅटेगरीचे असाल तर 70 पर्यंत कडाप जाणार आहे, एवढं सेफ झोन आहे. ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 160 पैकी 68 वर कडाप जाणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 160 पैकी 65 वर कडाप जाणार आहे. एससी कॅटेगरीचे असाल तर 160 पैकी 72 वर कडाप जाणार आहे. एसटी कॅटेगरीचे असाल तर 160 पैकी 65 वर कडाप जाणार आहे. एवढं काही नक्सल एरियाचा पुरुष उमेदवारांचा कडाप असणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांचा कडाप किती जाणार आहे तर महिला उमेदवार जर नक्सल एरियातला असेल, ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी तो कडाप जाणार आहे, हा 62 वर जाणार आहे. ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल तर 97 वर कडाप या ठिकाणी जाणार आहे 160 पैकी. ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 160 पैकी 55 वर कडाप जाणार आहे. आणि त्याचबरोबर एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी या ठिकाणी 66 वर कडाप जाणार आहे. आणि एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल नक्सल एरियाचा 160 पैकी 63 वर कडाप जाणार आहे. एवढा काही सेफ झोन या ठिकाणी, एवढा काही कडाप या ठिकाणी जाणार आहे नक्सल एरियाचा. आता जनरल एरियाचा कडाप किती जाणार आहे तर पहिले महिला उमेदवारांचा सांगतो, त्यानंतर पुरुष उमेदवारांचा. तर महिला उमेदवारांचा कडाप जनरल एरियाचा ओपन कॅटेगरीचे असाल तर 160 पैकी 85 वर कडाप जाणार आहे. ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 160 पैकी 78 वर कडाप जाणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 160 पैकी 76 वर कडाप जाणार आहे. एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 160 पैकी 67 वर कडाप जाणार आहे. एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 160 पैकी 72 वर कडाप जाणार आहे. एवढं काही कडाप जाणार आहे जनरल एरियाचा महिला उमेदवारांचा. आता पुरुष उमेदवारांचा जनरल एरियाचा कडाप किती जाणार आहे पहा. तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे असाल पुरुष उमेदवार जनरल एरियामधून 160 पैकी 90 वर कडाप जाणार आहे, एवढा सेफ झोन आहे. आणि ओबीसी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी 85 वर कडाप जाणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल 160 पैकी 83 वर कडाप जाणार आहे. एससी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल 160 पैकी 80 वर कडाप जाणार आहे. एसटी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 160 पैकी 77 वर कडाप जाणार आहे. आणि माजी सैनिक जर तुम्ही असाल तर जवळपास 30-40 जरी तुमचे मार्क येत असेल, 30-40 मार्क जरी येत असेल तर आपण पास आहे, कारण की माजी सैनिकांचा तो कडाप आहे सर्वात डाऊन जातो. आता या ठिकाणी कोणत्या शिफ्ट वाईज किती मार्क वाढणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तुमची जर हार्ड शिफ्ट असेल, नॉर्मलायझेशनमध्ये किती वाढणार आहे 10 ते 15 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे. 10 ते 15 यापेक्षा तरी तुम्हाला 10-15 कमी असेल, मी तो कडाप सांगितला तरी तयारी चालू ठेवा. तुमची हार्ड शिफ्ट असेल, आता ते तुमच्या शिफ्टवर या ठिकाणी करते, तुमच्या शिफ्टवर डिपेंड करते. तुमची या ठिकाणी शिफ्ट कठीण होती सोपी येते. आता कठीण जर असेल तर 10 ते 15 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे. आणि तुमची जर या ठिकाणी मध्यम शिफ्ट असेल, म्हणजे सोपी नाही जास्त आणि जास्त हार्ड नाही, तर तुमचे 5 ते 10 मार्क वाढणार आहे. आणि तुमची जर एकदम सोपी शिफ्ट असेल तर जवळपास 2 ते 5 मार्क तुम्हाला वाढणार आहे, त्यापेक्षा जास्त मार्क वाढणार नाही. आता या ठिकाणी ग्राउंड कधी होणार आहे, नॉर्मलायझेशनमध्ये आपल्या एवढे वाढणार आहे, तर ग्राउंड कधी होणार आहे तर जवळपास ग्राउंडला टाईम आहे अजून. जवळपास रिझल्ट जो आहे हा सप्टेंबर महिन्यापर्यंत येण्यास शक्यता, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंत. तर ग्राउंडसुद्धा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्याच्या आसपास येणार आहे किंवा ऑक्टोबर महिन्यापर्यंत येणार आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत धरून त्याला ग्राउंड येणार आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आणि जागा या ठिकाणी वाढणार आहे एक लक्षात ठेवा. तर कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे SSC GDचा. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट आपण SSC GD भरतीबद्दल देत राहणार आहे. ठीक आहे, तर आजच्या साठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.